भारताच्या इतिहासात ना असे 9 योगी आहेत ज्यांना अमर मानलं जातं. म्हणजे खरंच अमर. मग कोण होते हे नवनाथ आणि त्यांच्या जन्माचं असं काय रहस्य आहे? चला तर मग आज आपण त्यांचीच ही अद्भुत महागाथा उलगडून पाहूया. तर या कथेची सुरुवात कुठल्या इतिहासाच्या पुस्तकातून नाही होत, तर अशा काही चमत्कारांमधून होते की ज्यावर आपला पटकन विश्वास बसणार नाही. चला, हा अद्भुत प्रवास सुरू करूया. जरा विचार करा, आईशिवाय कुणी जन्माला येऊ शकतं का? नवनाथांच्या कथांची सुरुवातच मुळी त्यांच्या अस्तित्वावरच्या ह्याच एका मूलभूत आणि तितक्याच आश्चर्यकारक प्रश्नानं होते. आता हे जे आपण ऐकतोय ना, हे काही उपमा किंवा अलंकार नाहीये. या त्या 9 महान गुरूंच्या जन्माच्या खऱ्याखुऱ्या कथा आहेत. आणि एक कथा ऐकली तर दुसरीवर विश्वास बसणार नाही, इतक्या त्या अविश्वसनीय आहेत. पण मग खरा प्रश्न उरतो तो हाच, की नक्की कोण होते हे योगी आणि त्यांचा जन्म इतक्या चमत्कारिक, इतक्या वेगळ्या पद्धतीने का झाला? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थेट एका युगाच्या शेवटाकडे जावं लागेल, जिथे स्वतः भगवान श्रीकृष्णाने एक दिव्य सभा आयोजित केली होती. गोष्ट आहे द्वापर युगाच्या अंताची. जेव्हा कलियुगाचा अंधार हळूहळू पसरू लागला होता, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने ओळखलं की आता पृथ्वीवर धर्माचं रक्षण करण्यासाठी नवीन दिव्य शक्तींची गरज आहे. आणि म्हणूनच त्यांनी 9 दिव्य जीवांना, ज्यांना नारायण म्हणून ओळखलं जातं, त्यांना आज्ञा दिली. आज्ञा होती की जगात पुन्हा श्रद्धा आणि धर्म स्थापित करण्यासाठी तुम्ही अनकन्व्हेन्शनल, म्हणजे अगदी विलक्षण मार्गांनी जन्म घ्या. आणि हीच ती योजना होती. इथे बघा, प्रत्येक नारायणाने पृथ्वीवर एका नवनाथ संताच्या रूपात कसा अवतार घेतला. कवी नारायणापासून मच्छिंद्रनाथ, हरिनारायणापासून गोरक्षनाथ, अशी ही संपूर्ण साखळी आहे. चला, आता पुढे जाऊया आणि या संतांच्या काही अविश्वसनीय जन्मकथा पाहूया. सगळ्या 9 कथा तर आपण नाही पाहू शकणार, पण ज्या काही पाहणार आहोत त्या ऐकून मन चक्रावून जाईल हे नक्की. सुरुवात करूया मच्छिंद्रनाथांपासून. यांना मत्स्यांचे स्वामी असंही म्हणतात आणि ते कवी नारायणाचा अवतार होते. त्यांची कथा अशी आहे की एका माशाने दिव्य तेज गिळलं आणि त्याच्या पोटात ते वाढले. इतकंच नाही तर त्याच अवस्थेत त्यांनी भगवान शिवाकडून योगाची रहस्य ऐकली आणि मग माशाच्या पोटातूनच ते जन्माला आले. म्हणजे त्यांचं नातं थेट निसर्गाच्या मूळ शक्तीशी आणि योगाच्या सर्वोच्च ज्ञानाशी जोडलं गेलं. यानंतर येतात कदाचित सर्वात प्रसिद्ध असलेले संत गोरक्षनाथ. हे होते हरिनारायणाचे अवतार. त्यांच्या जन्माची कथा तर आणखीनच विलक्षण आहे. त्यांचा जन्म झाला पवित्र राखेतून, एका शेणाच्या ढिगाऱ्यावर. हे खरं तर शून्यातून सृष्टी निर्माण करण्याच्या दैवी शक्तीचं एक मोठं प्रतीक आहे. आणि मग ऐकूया कानिफनाथांची ही अविश्वसनीय कथा, जी प्रबुद्ध नारायणाचं रूप होते. झालं असं की एका महान संताने एका बेफाम, उन्मत्त हत्तीला आपल्या मंत्रशक्तीने शांत केलं आणि त्याच क्षणी त्या हत्तीच्या कानातून कानिफनाथांचा जन्म झाला. ही कथा आपल्याला हेच दाखवते की देवत्व कुठेही आणि कोणत्याही क्षणी प्रकट होऊ शकतं. हे 9 संत म्हणजे केवळ चमत्कार नव्हते, तर ते एका अतिशय शक्तिशाली आणि प्राचीन आध्यात्मिक परंपरेचा पाया होते. बघूया, कोणती होती ही परंपरा? हे सर्व संत नाथ संप्रदायाचे होते. नाथ हा एक संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो स्वामी किंवा मालक. या परंपरेत ज्ञानाचा प्रवाह थेट भगवान शिवाकडून, म्हणजे आदिनाथांकडून सुरू होतो. त्यांनी हे ज्ञान दिलं मच्छिंद्रनाथांना आणि मच्छिंद्रनाथांकडून ते गोरक्षनाथांपर्यंत पोहोचलं. याच गुरुशिष्य परंपरेमुळे हे ज्ञान आजही इतक्या शुद्ध स्वरूपात टिकून आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की शिवाबरोबरच भगवान दत्तात्रेय यांनाही या सर्व 9 संतांचे मूळ गुरु मानलं जातं. बरं, नवनाथांचा प्रभाव काही त्यांच्या काळापुरता मर्यादित नव्हता. त्यांची शिकवण आजही लाखो लोकांच्या जीवनाला दिशा देत आहे. कसं, तेच पाहूया. त्यांच्या कथा आणि कार्याचं महत्त्व इतकं मोठं आहे की त्यावर नवनाथ भक्तिसार नावाचा तब्बल 40 अध्यायांचा एक संपूर्ण ग्रंथ लिहिला गेलाय. आणि हा ग्रंथ विशेषतः महाराष्ट्रात खूपच पूजनीय मानला जातो. त्यांचा हा वारसा आजही आपल्याला अनेक ठिकाणी दिसतो. प्रसिद्ध मंदिरांपासून ते वारकरी संप्रदायासारख्या मोठ्या आध्यात्मिक चळवळींवर त्यांच्या विचारांचा खोलवर प्रभाव आहे. इतकंच नाही तर आज आपण जे हठयोग करतो ना, त्याचा पायासुद्धा त्यांनीच रचला आहे. आणि मग शेवटी हा विचार मनात येतोच की हे जे अयोनी जन्म आहेत,
म्हणजे गर्भाशयाशिवाय झालेले जन्म हे फक्त चमत्कार म्हणून पाहायची का, की यामागे काहीतरी खूप मोठं दडलंय? कदाचित हे जन्म आपल्याला हेच सांगत असतील की नवनाथांचा जन्म हा कुठल्या मानवी परंपरेतून नाही, तर थेट या विश्वाच्याच इच्छेतून झाला होता. आणि त्यामागचं कारण एकच होतं, मानवतेला योग्य मार्ग दाखवणं.